तुझं येणं मला लागलं तुझ्याच माग पुढं माझं तुझ्या येणं माझं कुठं येणं तुझ श्वास तुझ्या येण्याच्या येत जायना तुझ सारी तण मला दिसून तुझं स्नेह प्रेम मला तुझं येणं मला लागलं तुझ्याच माग पुढं माझं तुझ्या येणं माझं कुठं जायना तुझ श्वास तुझ्या येण्याच्या येत जायना तुझ सारी तण मला दिसून तुझं स्नेह प्रेम मला. मित्रांनो, आपण तर आजचा प्रिव्ह्यू पाहिलाच असेल तर प्रिव्ह्यू कसा आवडला नक्की कमेंट सांगा मित्रांनो. तर आज आपण म्हणजे स्पेशल बॉईज बीटवरती यांना व्हिडिओ आणलेला, तर मी प्रिव्ह्यूमध्ये पाहिलाच असेल तर प्रिव्ह्यू नक्की कसा आवडला नक्की कमेंटवर सांगा. तर आपला जो प्रिव्ह्यूचा व्हिडिओ असतो तो थोडासा साऊंडमध्ये थोडासा क्रॅक केला असतो, त्याच्यावर थोडंसं दुर्लक्ष केलं आणि जे बीट आहे ते एकदम सिम्पलमध्ये दिलेले आहे, तुम्ही पाहिलाच असेल. तर जरा वेळ घालवता आजच्या पण व्हिडिओला चालू करूया. फक्त अलर्ट मेन्शन ओपन करून घे. अलर्ट मेन्शन प्रो व्हर्जनचा तुम्हाला पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही इझिलीपणे डाउनलोड करू शकता. पाहू शकता प्रोजेक्टवर टच करूया मित्रांनो. इथं प्रोजेक्टवर टच केल्यानंतर इथं पाहू शकता तर 17चं म्हणजे आजची तारीख आहे 17, आज 16 म्हणजे टाईमच्या हिशोबानं करतो आहे. पाहू शकता ते बिटमॅप ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला असं इंटरफेस दिसणार आहे. असं इंटरफेस दिसल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, थोडं सॉन्ग बंद करतो कॉपीराइट येणार नाही म्हणून. पहिले शेक इफेक्टमध्ये तुम्हाला पहिला इफेक्ट दिलेला पाहू शकता, तुझं वेळ मला लागलं. येस, आपण जो बीट पहिला घेतलेला आहे तो कॉपी करून घेतला. कॉपी केल्यानंतर ना डबल बीटमार्कमध्ये गेलो. बीटमार्कमध्ये गेल्यानंतर मित्रांनो आता पाहू शकता पहिला बीट दिसत असेल तिथं पेस्ट करून टाका. पेस्ट केल्यानंतर बरोबर परफेक्ट लागून जाणार शेवटपर्यंत. सेकंड बीट लागला होता, हे सेकंड बीटचं आहे. हे बाकीचं एक येतेच त्याच्यात. पाहू शकता एवढं झाल्यानंतर मित्रांनो आता काय करायचं आहे, तर तुम्हाला जो पहिल्या बीटचा फोटो दिसत असेल जिथून एकदम कमी जास्त त्या कलर फिल्ममध्ये टच करायचा आणि इथून तुम्हाला जो फोटो दिला आहे तो घेऊन घ्यायचा इझिलीपणे. तर येऊन जाणार तुम्हाला स्टारवर टच केल्यानंतर ना तुम्हाला चेंज करायचं असेल तर स्टारवर टच करा. स्टारवर टच केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला आता हा फोटो ॲड करून घ्या. बरोबर इझिलीपणे तुम्हाला ॲड करून फोटो दुसरा होऊन जाईल. तर पाहू शकतो म्हणजे हा स्टारला कट करून घेतो, बाकी दुसऱ्याच्या समजून देईल आपल्याला. तर बॅक घेतो मित्रांनो, डबल इफेक्टमध्ये जातो म्हणजे शेक इफेक्टमध्ये आणि दुसरा सेकंड इफेक्ट आहे तो घेऊन घेतो मित्रांनो. कॉपी करतो मी. कॉपी केल्यानंतर पाहू शकता 4 लेअर आहे. 4 लेअर कॉपी केल्यानंतर ना तर बॅक घेतो मी. बॅक घेतल्यानंतर ना डबल बीटमार्कमध्ये जातो. बीटमार्कमध्ये गेल्यानंतर ना सेकंड बीट लागते. ते 4 बीट घेतले तर आपण 4-5 आले तिथं मित्रांनो हा डिलीट करून टाकतो मी, म्हणजे आपल्याला काही समजणार नाही त्याच्या हिशोबाने आपण डिलीट करून टाकतो. आता पाहू शकतो मित्रांनो असा एक बीट लागलेला आहे. तर दुसरा सेकंड नंबरचा बीट लागल्यानंतर इथं पाहू शकता इथं ग्रुप अँड मास 4 दिसत असेल कॉपी, तो टच करा. इथं एडिट ग्रुप दिसत असेल, एडिट ग्रुपवर जा. तुम्हाला जो आवडेल फोटो तो घेऊन घ्या आणि याला खाली करून टाका. तर बरोबर ॲडजस्ट होईल, तुम्हाला लागून जाईल फोटो. लागल्यानंतर मित्रांनो जे शेवटपर्यंत लागून जाणार हा पण लागल्यानंतर आता काय करायचं मित्रांनो, तुम्हाला फोटो ॲड करून घ्यायचे पहिले. पाहू शकता पहिले फोटो सगळे सिलेक्ट ऑल करून ॲड करून घेतो मी मित्रांनो. पाहू शकता फक्त मित्रांनो फुल स्क्रीनमध्ये दिसले पाहिजे फोटो, नाही तर कधी कधी लहान येतात. पाहू शकता 3 डॉट गेलं फिल कंपोजिशन एरिया असं टच करून एकदम फुल स्क्रीनमध्ये येतात त्यानं. आणि मित्रांनो आता गणपती बाप्पा सीझन लवकरच येणार आहे सप्टेंबर महिन्यात, त्याच्यावर आपण व्हिडिओ आणायचे का नाही आणायचे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. कमेंट केल्यावरच आपण म्हणजे जी सिरीज आहे मग गणपती बाप्पाची ते चालू करून देऊया. आता हे पुढच्या महिन्यापासून आपण चालू करणारच आहे, तरी पण लवकर सांगा कोणत्या डेटपासून पाहिजे, म्हणजे या आठवड्यानंतर ना म्हणजे तुम्हाला म्हणजे टाकल्याबरोबर तुम्हाला समजून येईल आपण कधी व्हिडिओ टाकायचे. पोषक त्यांना आपलं एवढं झाल्यानंतर मी आता काय करायचं, बॅग घ्यायचं आहे. बॅग घेतल्यानंतर डबल इफेक्टमध्ये जा. इफेक्टमध्ये गेल्यानंतर मित्रांनो आता काय करायचं आहे, पाहू शकता जो पहिला फोटो इथं पाहू शकता दिसत असेल. इफेक्ट कॉपी करण्यासाठी आपल्याला काय करायचं, फोटोवर टच करायचं. इफेक्टवर टच
असेल इफेक्ट अटॅच करा आणि इथून 3 डॉट दिसत असेल कॉपी करून घ्या. कॉपी केल्यानंतर बॅक घ्या आणि इथून तुम्हाला इंक इफेक्ट CB क्रिएशन YT असं दिसत असेल तो कॉपी करून घ्या मित्रांनो. कॉपी केल्यानंतर बॅक घ्या. बॅक घेतल्यानंतर डबल बिटमार्कमध्ये जा. बिटमार्कमध्ये गेल्यानंतर मित्रांनो आता पाहू शकता पहिले फोटो आहे. पहिल्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्या आणि इथून जिथून पहिले इफेक्ट लावले तिथूनच एक इंकचं पेस्ट करून द्या आणि हे बरोबर खाली करून घ्या मित्रांनो. म्हणजे तुम्हाला दिसून जाईल आपण कशाला लावलं आहे कशाला नाही. हा पहिला फोटो झाला. दुसरा सेकंड फोटो सोडून द्यायचा मित्रांनो. थर्ड फोटो घ्यायचा, तिला पण कॉपी केलेला इफेक्ट तो पेस्ट करून द्या आणि जो इंकची पेस्ट होती ते पण तिथं पेस्ट करून द्या. तर डबल एक फोटो सोडून पाहू शकता एक्स्ट्राचा पार्ट आलेला आहे तो डिलीट करून टाकायचा, म्हणजे कमी करून टाकायचा. हा एक फोटो सोडून दुसरा घ्यायचा आहे, त्याला पहिले इंक करून टाकू, पेस्ट करू, ॲडजस्ट करून टाकू आणि जो इफेक्ट आहे तो देऊन टाकू. पाहू शकता इफेक्ट देऊन द्या. आता एवढं झाल्यानंतर मित्र आता काय करू, एक फोटो सोडून डबल इफेक्ट देऊन देऊ आणि एक इंकची पेस्ट. बाकी एक्स्ट्राचा पार्ट कट करून बरोबर ॲडजस्ट करून घेऊ खाली. आणि हा शेवटचं नाही आहे, शेवटचं असतं जर केलं असतं आपण राईट, असं नाही आहे. पाहू शकता एवढं आहे आणि इंकची पेस्ट करून बरोबर ॲडजस्ट खाली करून घेऊ. हा डबल एक शेवटचा राहिला आहे. आता हा शेवटचाच आहे. पहिले इंक पेस्ट करून देऊ आणि जे इफेक्ट आहे तो पेस्ट करून देऊ. बरोबर ॲडजस्ट धरून लागलेलं आहे. लागल्यानंतर मी तर आता काय करायचं पाहू शकता ॲडजस्ट करून कुठपर्यंत लागलं, इथून लागलं आहे. इंकचे एक फोटो सोडून इंकचा एक फोटो सोडल्यानंतर मित्र आता बॅक घ्या डबल आणि इफेक्टमध्ये जा. इफेक्टमध्ये गेल्यानंतर मित्र आता काय करायचं, जो सेकंड फोटो आहे त्याचा इफेक्ट कॉपी करून बॅक घ्या. बॅक घेतल्यानंतर डबल बिटमार्क जा मित्रांनो. बिटमार्कमध्ये गेल्यानंतर इथं तुम्हाला काय करायचं, जो उरलेले फोटो आहे त्याला ते पेस्ट करून द्या. मी इझिलीपणे पेस्ट करून घेतो शेवटून, म्हणजे मागून मी कंप्लीट करून घेतो. पाहू शकता तर एवढं कंप्लीट झालं मित्रांनो. कंप्लीट झाल्यानंतर ना तुम्हाला एक PNG दिली, PNG तुम्हाला डाउनलोडमध्ये दिलेली. मी तुम्हाला इझीपणे देऊन देईन, तुम्हाला टेन्शन नका घेऊ. मी ऑल मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड करून देईल तसं. तर एवढं झाल्यानंतर मित्रांनो आता एवढं PNG लावलेलं आहे पण तुम्हाला दिसत असेल. PNG लावल्यानंतर ना तुम्हाला जो तुमचा लोगो असेल तो लोगो लावून घ्यायचा आहे. पाहू शकता मी माझा लोगो लावून घेतो शॉर्ट फॉर्ममध्ये, एकदम क्लोज म्हणजे दिसला पण पाहिजे. असं लावल्यानंतर मित्रांनो आपला व्हिडिओ कंप्लीट होऊन जातो. कंप्लीट झाल्यानंतर मित्रांनो आता काय करायचं, तुम्हाला सेंडिंगच्या बाजूला शेअरचा आयकॉन दिसत असेल वरतं ॲरो उजव्या साईडनं, तर तुम्हाला टच करायचं. तुम्हाला दाखवून देतो तिकडं कसं दिसतं आहे. पाहू शकता एवढं ह्याच्यात दिसत असेल. दिसल्यानंतर मित्रांनो आता काय करायचं आहे पाहू शकतो, मी डिलीट करतो आणि शेअरचं बटन दाबून व्हिडिओ तुमचा रेशो पाहून घ्यायचा. 4K पण जातो, फुल HD नाही तर फुल क्वालिटीमध्ये जातो. तो एक्सपोर्ट करून घ्या मित्रांनो आणि आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल इझिलीपणे. तर कसा वाटला मित्रांनो नक्की व्हिडिओ कमेंट करून सांगा मित्रांनो. टाटा बाय अँड टेक केअर.